नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ मनीषा संतोष सांग. माहेर कुठलं? माहेर मुंबईतलं घाटकोपर आणि गावी नाशिककडचे. नाशिककडचे. बरं, आता द्या ओळख करून. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हे माझे सासरे. ह्या माझ्या मोठ्या नणंद आहेत, त्यांची मुलगी आहे. हे माझ्या मावशीचा म्हणजे मुलगा आहे. ही माझी मम्मी. नमस्कार. ही माझी बहीण आहे. बरं. ही माझी नणंद आहे. बरं. ही पण माझी बहीण आहे. चला, सगळ्यांची ओळख तर झाली. आता प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. बोला, काय म्हणताय? कसं जमलं लग्न? कुठे गेलात मुलगी बघायला? घाटकोपरला घाटकोपरला मुलगी बघायला गेला. मुलगी बघायला गेलो घरी. अगोदर त्यांचे भाऊ वगैरे वडील फ्रंट गेटच्या फ्रंटला येऊन उभे होते. आदर वाटला, एक बरं वाटलं, काहीतरी म्हणजे चांगला फॅमिली एकदम रिस्पेक्टिव्ह वगैरे एकदम. नंतर मग घरी जाऊन बघितलं, पाणी घेतली, कांदे पोहे खाल्ले आणि मग डन झाला. डन झालं. काय होईल, तुम्ही तयार होता? म्हणजे तेव्हा लग्न करायचं नव्हतं, पण मग नंतर बघितल्यावर माझी बहीण बोलली, ताई चांगला मुलगा आहे, कर कर, चांगला आहे. म्हटलं ठीक आहे. पण मी जेव्हा हे बघायला येणार होते, म्हटलं कुठलाही मुलगा असू दे, अगदी कसाही दिसू दे, किती चांगला असू दे, तर मी एकदम असं एवढं तेलबिल लावलेलं, वेणी घातलेली आणि एकदम असं जुना ड्रेस घातला होता, ढगाम पतळा, आणि म्हटलं पावडर पण नाही लावायची, काहीच नाही करायचं. मुलाने मला बघता क्षणी नाही म्हणून सांगितलं पाहिजे. इतकं प्लॅनिंग केलं होतं तुम्ही, त्यांनी नाही म्हणावं म्हणून? आणि घरच्यांना माहिती होतं तुमच्या? हा, माझ्या पप्पाचे रागाने बघायचे माझ्याकडे. पण मला तर पुढे शिकायचंच होतं ना. मग यांनी नंतर शिकायला दिलं. आता मी MA ची एक्झाम दिली पार्ट 1 ची, आता पार्ट 2 ची देणार. झालं शिक्षण वगैरे करून देणार. म्हटलं हो, जसं शिक्षण वगैरे फक्त जॉब वगैरे करायचं असेल ते जवळ असेल तर ठीक आहे, पण लांब असेल तर नाही करायचं. शिक्षण वगैरे पण करू शकतो. मग त्यावेळेस सगळं काही मग एवढं शिक्षण तुम्ही घेणार आहात, आणि मग शिक्षण झाल्यानंतर समजा तुम्हाला VT जॉब आला तर नाही का? जाऊन आली विटीला, 3 महिने जाऊन आली. तिथे मग सगळे हाल झाले. असं एकदम सकाळी 8:30ला पळायची, 10ला तिथे प्रेझेंट पाहिजे. 15 मिनिटं लेट झालं की हाफ डे लागणार, किंवा मग नाही करायचं, म्हणजे त्या दिवशीच गेलं, रजा झाली. परत तिकडनं 5:30ला सुटलं की 5 मिनिटं जरी म्हणजे ते बोलले ना, म्हणजे नाही काम झाले, 5:45 पर्यंत थांबायचं तर थांबावं लागायचं. मग माझी ट्रेन मिस व्हायची, तर मग मला घरी यायला उशीर व्हायचं. मग घरी आल्यानंतर पण मग थोडंफार काम करावंच लागतं. मग ते काम, परत सकाळचं काम, म्हटलं तरी पण मम्मी सांभाळून घ्यायचं. कॉलेजमध्ये असताना कधी भाग घेतलाय का हो, वक्तृत्व स्पर्धेत वगैरे? वक्तृत्वात घेतलं नाही, डिबेटमध्ये घेतलं. मग तुम्ही मला सांगा की जेव्हा अस्मिता कॉलेजमध्ये भाग घ्यायचा त्यावेळेला वेगवेगळ्या विषयावरती वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचा. हा, आणि मग वादविवाद स्पर्धेत खरं तर तावातावाने बोलायचं असतं. मग तुम्ही बोलायची ना. आणि मग काय झालं, समजा समोरचाही तितक्याच तावातावाने बोलायला लागला तर तुम्ही काय? कधी कधी खूप चीड यायची, मग असं एकदम राग यायचा. पण अगदी राग अनावर झाला असं कधी झालंय? एकदा झालेलं. काय झालेलं? काय नाही, समोर एक मुलगा होता आणि ते महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मानबिंदू असं टॉपिक होता. महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मानबिंदू. आणि तेव्हा ते राज ठाकरेंचं काहीतरी चाललेलं करंट टॉपिक तो होता ना. काय नाही, माईक ते बाजूला असं स्टूल होतं त्याच्यावर ठेवला आणि उठली, असं त्याला पकडलं आणि काय रे दिली. पण वहिनी, वादविवाद ही स्पर्धा होती, पण मी ते सगळं विसरून गेली, मला भांडायचंच होतं. बरं, म्हणजे वहिनींबरोबर वाद घालण्यापूर्वी जरा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. तुमची आवडती वस्तू कोणती यांची? यांना काय आवडतं खायला? आंबा. फळांमध्ये आंबा खूप आवडतो वहिनी? खूप आवडतो. म्हणजे किती आवडतो? इतका आवडतो की तिला कधी आंबा अर्ध्या रात्री 12-1 वाजता उठून येते आंबा. एकदा नवीन तर रात्री 2-2 वाजता आंब्यावरती पण जेवण न करता आंब्यावरती सुद्धा राहते. तुम्ही गेलात कधी आंब्याच्या आमराईत? आमराईत नाही, पण आमच्या गावाला एक आंब्याचं झाड आहे विहिरीच्या इथे. ते दगडाने पाडून कैऱ्या पाडायच्या, म्हणजे शेका असतात ना त्या पाडायच्या, भुसात घालायच्या. ते धान्यांचं भूस असतं ना त्याच्यात टाकायच्या, किंवा मग एखाद्या धान्यात घुसून ठेवायच्या. थोड्या डोळा पडला की त्याला पिवळसर रंग आला की ते पिकतं. मग एक आठवणीने 2-3 दिवसांनी काढायच्या आणि खायच्या. तर ह्या आंब्याचा आमरस व्हायच्या आधी आपण आधी पुढच्या खेळाकडे जाऊया. 5 वस्तू घरात ठेवलेल्या आहेत, बघूया वहिनी ओळखतात. शोधा. 1 2 3 4 5. अभिनंदन. 1 2 3 4 5. हे 500 रुपये आणि त्या वस्तू तुम्हाला मिळाल्या. नमस्कार. नमस्कार. सासूबाई कुठल्या? त्या
बरं, त्या सासूबाई ज्या आहेत त्या माझ्याकडे रागाने बघतायत आल्यापासून. रागाने नाही बघत आहे. नाही बघत आहे नक्की. सुनबाई खूप चिडचिड करते की नाही हो? मग काय नाही. हा? शांत आहे आणि चिडली की द्यायचा आंबा. राग आला की वहिनी हे बरं टेक्निक आहे तुमचं. मग काय करू, खाल्लं की शांत होते. आंबा खाल्ला की शांत. आई आले? मम्मी नाही. हाय मम्मी. मम्मी नमस्कार. मम्मी या लहानपणी कशा होत्या? शेजारच्यांकडे जाऊन आंबे खायच्या? घरचेच आंबे होते. हा. आंब्याचं बागच आहे आमच्याकडे. तरी आता मला कळलं हे आंब्याचं काय एवढं आहे ते पुराण. आंब्याचं बागच आहे. बरं, आता वहिनी तुमच्या मनातलं वाक्य मिस्टर ओळखतात का आपण बघूया. आणि घरातले सगळे मदत करू शकतात. आंब्यांची झाडं लावूया. हे काय करताय आता? हा, मी आंबे विकायला जातो, वाटायला जातो. तुम्ही आंबे वाटताय? बोलू नका. पैसे हा दिले ते मी पैसे दिले ते कुठे? मी पैसे दिले ते कुठे? मी आता पैसे दिले त्याचे आंबे घेऊन या. का सांगा? तुम्ही आंब्यांचा व्यवसाय करा. आंब्याचा आमरस झाला पण व्यवसाय काय सुरू झाला नाही. वेळ संपली आणि बक्षीस गेलं. कोण जिंकणार पैठणी ते बघूया.